नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. तो एक पराभव जिवारी लागला आणि डी.वाय. पाटलांनी राजकारण सोडलं. आमदार ते शिक्षण महर्षी असा आहे प्रवास. शिक्षण महर्षी, समाजसेवक आणि बिहार, त्रिपुरा तसेच पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांचे वयाच्या 90व्या वर्षी निधन झाले. मंगळवारी 4 ऑगस्ट कोल्हापूर येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी आपल्या दूरदृष्टी, नेतृत्व आणि समाजसेवेच्या बळावर देशभरात शिक्षणाचा मजबूत पाया रचला. शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देणारे डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी आपल्या दूरदृष्टी, नेतृत्व आणि समाजसेवेच्या बळावर देशभरात शिक्षणाचा मजबूत पाया रचला. आज त्यांच्या नावाने वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि विविध उच्च शिक्षण संस्थांचे विस्तीर्ण जाळे उभे असून लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. मात्र डॉक्टर डी.वाय. पाटील यांची कारकीर्द केवळ शिक्षणापुरती मर्यादित नव्हती. त्यांनी सुरुवातीच्या काळात सक्रिय राजकारणातही काम केलं आहे आणि महाराष्ट्राच्या राजकीय व सहकार क्षेत्रात आपली छाप पाडली आहे. राजकारणातील निवृत्तीनंतर त्यांचा निकटचा संबंध आला तो तत्कालीन शिक्षण मंत्री रामराव आदिक यांच्याशी. त्यांच्याशी असलेल्या मैत्रीतून त्यांनी कोल्हापुरात महालक्ष्मी चेंबर्स येथे रामराव आदिक एज्युकेशन सोसायटीची मुहूर्तमेढ रोवली. पुढे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी खाजगी क्षेत्रालाही अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षण संस्था सुरू करण्याची परवानगी दिली. हा डॉक्टर पाटील यांच्या आयुष्यातील मोठा टर्निंग पॉइंट ठरला. राजकारणातून बाहेर पडल्यानंतर उर्वरित आयुष्यात त्यांनी जे काही केले ते एका सरकारलाही उभे करता येणार नाहीत. एवढे प्रचंड साम्राज्य त्यांनी डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या नावाभोवती उभे केले.